हात लागतो माणसाला त्यावेळी त्याचं महत्त्व बदलल्याशिवाय राहत नाही. बोलो येशू मसीह की. आज प्रभू तुम्हाला स्पर्श करायला तयार आहे. आमेन. आज तुमचं महत्त्व बदलणार आहे. आज तुमच्या जीवनामधल्या गोष्टी बदलणार आहेत. आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं की माझ्याकडं पाहणारा कोणी नाही, कारण आजपर्यंत देवाचा स्पर्श नव्हता. एकदा त्या देवाला तुम्हाला हात लावू द्या आणि मग बघा तुमची कीर्ती किती वाढते. जग तुमच्या मागे पुढे धावेल. जगाला कळेल की या व्यक्तीला देवाने स्पर्श केलेला आहे. दोनच गोष्टी जगात आहेत, एक ॲक्टिंग आहे आणि एक अनॉइटिंग आहे. एक ॲक्टिंग आहे आणि एक अनॉइटिंग आहे. बऱ्याच लोकांना ॲक्टिंग येते, काम, गो, हील, टच, पण काहीच सामर्थ्य नाही. हालेलुया. हॅलो. खूप ओरडलं म्हणजे चमत्कार होतात असं नाही. मी ओरडण्याच्या विरुद्ध नाही. प्रेज लॉर्ड. सामर्थ्यात ओरडा, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काही लोक खूप ओरडतात पण काहीच होत नाही. प्रेज लॉर्ड. आणि काही लोक नुसतं बघतात तरी पण चमत्कार होतात. देवाची उपस्थिती. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा स्पर्श एखाद्याला होतो, त्या दगडी पाट्या त्यांना काहीच किंमत नव्हती, पण ज्यावेळेस देवाने स्पर्श केला, देवाने स्वतःच्या हाताने त्याच्यावर लिहिलं, त्याचं महत्त्व वाढलं. तोच देव तुमचं, माझं आणि प्रत्येक देवाच्या दासाचं, दासींचं तो महत्त्व वाढवणार आहे. आमेन. गणना 20वा अध्याय 1 ते 13 वचनामध्ये एक घटना सुंदर रीतीने नमूद करण्यात आलेली आहे. इस्रायल लोक रानावनात चाललेले होते आणि रानावनामध्ये जात असताना त्यांना प्यायला पाणी नव्हतं. त्यांना प्यायला काय नव्हतं? पाणीच नव्हतं. आणि पाणी नसल्या कारणाने सगळे कुरकुर करायला लागले. तुम्ही जागे आहात? हो की नाही? येस. सगळे कुरकुर करायला लागले. बरेच लोक अशीच प्रार्थना करतात, देवा सगळं संकट माझ्याच काय वाट्याला टाकलंस? देवा मीच भेटलो का तुला? माझंच काय असं वाईट केलं? तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. संकट तुमच्याकडे पाठवणारा देव नाही, तो सैतान आहे. तुम्ही ऐकताय? हालेलुया. म्हणून जे काम सैतानाने केलंय त्याच्याबद्दल देवाला दोष देऊ नका. द्यायचा असेल तर सैतानाला दोष पण द्या, त्याला हाकलून लावा, म्हणजे तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे इस्रायल लोक तहानेने व्याकुळ झालेत. त्यांनी एक प्रार्थना करायची होती फक्त, बस, देवा आम्ही तहानेलेत, आम्हाला माहित नाही आत्ताच्या आत्ता पाणी पाहिजे, तू दे. देव बाप आहे, त्यांनी दिलंच असतं. पण त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केली आणि अखेरीस ज्यावेळेस मोशेपर्यंत बातमी पोहोचली, लोक बोलतायत असं असं, त्या क्षणी मोशेने देवाकडे प्रार्थना केली आणि मग मोशेला देवाने उत्तर दिलं, तुझ्या हातात जी काठी आहे तिचा उपयोग कर, त्या खडकावर मार, म्हणजे सगळ्यांना कळेल, सगळ्यांना गोळा कर, सगळ्यांना दिसू दे मी जिवंत देव आहे, पाणी देणारा, जीवन देणारा मी स्वर्गीय देव आहे, हे सगळ्यांना कळू दे. सगळे लोक जमा झाले. 20:11 मध्ये सांगितलं, मोशेने 2 वेळा काठी मारली. तिथंच गडबड झाली. किती वेळा? म्हणून देवाच्या पुढं पळू नका, देवाच्या फार महागाई लावू नका, देवाबरोबर चालायला शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योना पण देवापासून भलतीकडे पळत होता, नंतर देवाने त्याला जागेवर आणलं, परत देवाच्या पुढे पळायला लागला. असे लोक देवाला आवडत नाहीत प्रियांनो. हालेलुया. संगतीत चालणारे लोक पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. देव जर सांगतो तेच आपण केलं पाहिजे. मोशेने त्या ठिकाणी 2 वेळा काठी आपटली, चूक झाली त्याची, पण ती काठी त्या खडकावर लागल्यानंतर त्या खडकातून पाणी आलं प्रियांनो, बायबल सांगतं. आणि 1 करिंथ 10:4 मध्ये वाचूया आपण. तो खडक कशाचं चिन्ह आहे? 1 करिंथ 10:4. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तो खडक कोण आहे? ख्रिस्त. जर खडक ख्रिस्त आहे तर ती काठी दुसरं तिसरं काही नाही, तो येशूचा वधस्तंभ आहे प्रियांनो. हालेलुया. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला जाणार हे अरण्यात देवाने त्यांना प्रकट केलं. ज्यावेळेस ख्रिस्त मारला गेला त्यावेळेस तुम्हाला आणि मला जीवनाचं जल प्राप्त झालं आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित झालेलो आहोत. आमेन. सगळे लोक तहानेले आहेत. काही वेळानंतर इथं पडलेल्या या खडकातून पाणी मिळणार आहे त्यांना माहीत नव्हतं. त्या खडकाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. त्या खडकाकडे कुणी पाहत नव्हतं. त्या खडकाला काही किंमत नव्हती.
सगळेजण आपापल्या त्रासाने, व्याधींनी अगदी ते ओरडत होते, रडत होते, ते मागत होते आणि ते देवाला दोष देत होते. खडक त्यांच्या समोर होता, पण त्या खडकाची ओळख त्यांना झाली नाही. आज अनेक ठिकाणी चर्चेस आहेत, पण लोकांना ख्रिस्ताची ओळख नाही प्रियांनो. अनेक ठिकाणी सुवार्ता एवढी सोपी झालेली आहे, अनेक ठिकाणातून सुवार्ता प्रसार होत आहे, पण लोकांना तरी त्याची किंमत नाहीये. ख्रिस्त जवळ होता, पण तरी ते कुरकुर करत होते. ख्रिस्त त्यांच्या जवळ होता, खडक त्यांच्या जवळ होता, तरी त्यांनी त्या खडकाला किंमत दिली नाही. पण ज्या वेळेस मोशेच्या द्वारे देवाने चमत्कार केला, लांब असलेले लोक खडकाजवळ आले प्रियांनो. हालेलुया. त्या खडकाला महत्व न देणारे लोक, त्यांनी सुद्धा त्या खडकातून येणारं पाणी पिलं आणि सगळे तृप्त झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या खडकाचं महत्व त्या काठीच्या द्वारे, देवाच्या उपस्थितीच्या द्वारे बदललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची उपस्थिती तुमचं आणि माझं जीवनाचं महत्व बदलणारी आहे. आमेन. हालेलुया. त्या खडकाचं महत्व बदलून गेलं आणि सगळे तृप्त झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, काल मी एक फेसबुकला पोस्ट टाकली, मी परत सांगेन. त्या विधवेच्या घरात खूप भांडे होते, इतके भांडे होते, इतके व्हेसल्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे होते, पण सगळे रिकामे होते. सगळे भांडे रिकामे होते. त्या विधवेच्या घरामध्ये फक्त एक तेलाची कुप्पी तेलाने भरलेली होती. घरातले जेव्हा सगळे भांडे रिकामे होतात, तुम्हाला आणि मला ती तेलाची कुप्पी बनवून राहायचंय. सगळे रिकामे झाले तरी चालेल, पण मी भरलेला राहणार आहे. हालेलुया. सगळे रिकामे झाले, या चर्चची प्रार्थना कमी झाली, मला फरक नाही पडत. तिकडे प्रार्थना कमी झाली, मला फरक पडत नाही. माझ्या बरोबरचा भाऊ प्रार्थना करत नाही, मला फरक पडत नाही, पण मी प्रार्थना करत राहणार आहे. मी माझ्या देवावर विश्वास ठेवून राहणार आहे. मी तेलाने भरलेला राहणार आहे, यासाठी की ज्यावेळेस मी ओतला जाईल, लोकांची जीवन तुडुंब भरले जातील. ज्यावेळेस देव माझा उपयोग करेल, अनेक लोक आशीर्वादित होतील. हालेलुया. त्या खडकाचा देवाने उपयोग केला अनेकांना तृप्त करण्यासाठी. ज्यावेळेस ते सामर्थ्य देवाचं आलं, त्या खडकाचा उपयोग केला. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य येतं, देव मनुष्याला शांत राहू देत नाही, देव त्या व्यक्तीचा उपयोग करून घेतो. आमेन. हालेलुया. आणखीन एक तुम्हाला घटना सांगावीशी वाटते. वाचणार पहिले शमूएल 17 आणि 40. पहिले शमूएल 17वा अध्याय 40वा वचन. मग त्याने आपली काठी घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून. दाविदाने बरं का काय घेतली? पहिली काठी घेतली आणि ओहळातून वाचा 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेविले. आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ठांकडे गेला. परत वाचा ब्रदर, ऐका सगळेजण, मी प्रश्न विचारणार आहे आता तुम्हाला. परीक्षा आहेत सगळ्यांची. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून. ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेविले. अच्छा. आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ठाकडे गेला. पलिष्ठाकडे निघाला. या सगळी त्याची जी सामग्री ती घेण्याच्या आधी दावीद शाऊलाकडे गेला होता आणि शाऊलाला सांगितलं की मी आता लढणार आहे त्या पलिष्ठा बरोबर. म्हणजे काय नाव त्याचं? गल्ल्याथा बरोबर. गोलियत के संग मैं लढने जा रहा हूं. मी त्या गल्ल्याथा बरोबर लढणार आहे. आणि ज्यावेळेस राजाने ऐकलं, चला कोणतरी आहे, छोटा मुलगा का होईना पण कोणतरी आहे ज्याने हिम्मत केली आहे त्याच्याबरोबर लढण्याची, चला याला सगळे माझी शस्त्र सामग्री द्या. ज्यावेळेस त्याने सगळं ते चिलखत घातलं, ज्यावेळेस त्याने ती ढाल उचलली, ज्यावेळेस त्याने ती तलवार घेतली, बायबल सांगते त्याला चालता सुद्धा येईना. हालेलुया. असा कसा आपला पैलवान? आजपर्यंत एक पण युद्ध लढला नाही आणि त्या गल्ल्यात आजपर्यंत कधी युद्ध हारला नाही. हालेलुया. दोघं कसे आता समोरासमोर येणार आहेत. मग काय करायचं? मला नको हे, मी बघतो माझ्या पद्धतीने. त्याने सगळं ते काढून ठेवले, सगळे राजाने दिलेले सगळे युद्धाचे वस्त्र, सगळं त्याने ती सगळी तयारी ती काढून ठेवली आणि स्वतःच्या पद्धतीने त्याने तयारी केली. आमेन. तो एका नदीजवळ गेला नाही, ओहळ लिहिलंय. तुम्ही ऐकताय का? ओहळ म्हणजे पाण्याची सतत वाहणारी एक छोटीशी धार. नदी नाही, समुद्र नाही, कालवा नाही, किंवा असं मोठं काहीतरी पाण्याची मोठी वाहती जागा नाही. ओहळ छोटीशी पाण्याची अशी धार सतत वाहत असते. त्या छोट्या धारेकडे तो गेला.
त्याने कुठूनही दुसरीकडून ते दगड गोटे जमा केले नाहीत, ओहळामध्ये गेला. ओहळातून काय वाहत आहे? हॅलो, काय वाहत आहे? पाणी वाहत आहे. येस, व्हेरी गुड. ओहळातून काय वाहत आहे? पाणी वाहत आहे. आणि ते पाणी वाहत असताना ते शेकडो वर्ष, कैक वर्ष ते पाणी वाहून 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 जे ओबडधोबड दगड आहेत ना, ते त्या पाण्याने काय झाले होते? काय झाले होते? एकदम स्मूथ झाले होते. हिंदी में लिखा है चिकने पत्थर. हाँ, मराठी में चिकने बोलेगा तो लगे चिकने पत्थर. हालेलुया. हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषा महत्वाच्या. स्मूथ स्टोन्स. आणि मराठीमध्ये काय लिहिलंय? गुळगुळीत असे बघितले त्याने. तो त्या ओहळा शोधत होता. नको थोडासा ओबडधोबड दिसो, हा नको. त्याने खूप शोधले आणि त्याच्यातून किती घेतले? 5. जे जास्त गुळगुळीत आहेत ते त्याने घेतले. आणि ज्यावेळेस त्याला गल्ल्याथाला मारायचं होतं त्याने 5ही घेतले का? त्याने ज्यावेळेस बटव्यात हात घातला त्याने शोधलं सगळ्यात गुळगुळीत कोण आहे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. जास्त गुळगुळीत, जास्त स्मूथ कुठला आहे तो त्याने शोधला. खिशात हात घातला त्याने धनगरी बटव्यात आणि सगळ्यात जो फाईन आहे त्याला त्याने निवडलं आणि त्याचा उपयोग त्याने केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती पाण्याची वाहणारी धार म्हणजे देवाचं वचन आहे प्रियांनो. जे धारेच्या बाहेर आहेत ते ओबडधोबड आहे. लँग्वेज रफ ज्यांची आहे त्यांना सांगायचं प्रवाहामध्ये या. बरेचसे पाळक लोक इतकं कडू बोलतात ना, इतकं कडवट बोलणं असतं, इतकं टोचणारं बोलणं असतं, फार मनाला घाव करणारं बोलणं असतं. देवाचे बिलीवर लोक क्या कर रहा है, किधर मर रहा है, जा रहा है, ये वो सगळी रफ लँग्वेज. त्यांना सांगायचं तुम्ही अजून ओहळाच्या बाहेर आहे. तुम्ही ओहळामध्ये या. जेवढं तुम्ही स्मूथ होणार तेवढा देव तुम्हाला उपयोग आणणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे स्मूथ आहेत ते सगळे जे गुळगुळीत झालेले देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने त्यांना देव उपयोगात आणणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, धनगरी बटव्यात जसा त्या दाविदाने हात घातला, आज या चर्चमध्ये स्वर्गातून देवाने हात घातलेला आहे. तुम्ही ऐकताय चर्च? कोण स्वतःला जास्त स्मूथ होऊ देत आहे त्याला देव उचलणार आणि त्याला उपयोगात आणणार. प्रेज द लॉर्ड. या गर्दीत देव कोणाला तरी शोधतोय ज्यांनी स्वतःला होऊ दिलं जे देवाला पाहिजे ते. त्याने अलाव केलं, मी स्मूथ व्हायला तयार आहे, माझा कठीणपणा सोडायला तयार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ते 5 ज्यावेळेस गोटे त्या धनगरी बटव्यामध्ये होते, आत्ता त्या गल्ल्याताकडे त्याला तो एक धोंडा मारायचा आहे. खिशात त्याने जसा हात घातला त्या बटव्यामध्ये, प्रत्येक धोंडा म्हणत असेल मला नको, याला घे. याची प्रार्थना जास्त चांगली. नको नको, मला नको, याला घे. मी नाही ग बाई, ती मला नाही जमणार, तिला घेऊन जा, मला नको, याला. आपले लोक ना बऱ्याच वेळा असंच करतात. प्रार्थना करायला सांगितली ना, आता ज्याला प्रेरणा होईल त्यांनी प्रार्थना करावी. 2 तास लोक बसूनच राहतील. नाही, त्याला प्रार्थनाची प्रेरणा होईल, त्याला होईल. आपला नंबर कधी येणार प्रियांनो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण देवासाठी तयार राहिलं पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे माझा उपयोग कर. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा त्याने तो धोंडा काढला, तो दगड काढला, गुळगुळीत गोटा त्याने त्या गोफणीमध्ये बसवला आणि ज्यावेळेस त्याने गोफण फिरवली, आशी फिरवली आणि असा दगड त्याने तो मारला की गल्ल्याताच्या कुठं लागला? कपाळावरती जाऊन लागला. आणि बायबल सांगतं की गल्ल्याताच्या जसा मस्तकावर लागला, गल्ल्यात पालथा पडला पुढं. तुम्ही ऐकताय का? बोले येशू मसीह की. इकडून मारलं तर माणूस कुठं पडला पाहिजे? मागे पडला पाहिजे. इकडून मारलं तर पुढं कसं काय पडला? तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. बायबलमध्ये सांगतं समोरून मारला तरी तो उपडा पडला होता, इकडून मारला तर मागे पडायला पाहिजे होता. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, तुम्ही आणि मी फक्त निमित्त आहोत. प्रेज द लॉर्ड. दाविदाने इकडून दगड मारला पण देवाचा फटका मागून जास्त जोरात होता, खाट त्याच वेळेस. हालेलुया. तुम्ही निमित्त असता. एक फक्त
कारण असतं, पण खरं काम करणारा देव असतो प्रियांनो. आणि त्या गल्ल्याताची तलवार उपसून त्याचा शिरच्छेद करून टाकला आणि त्यानंतर दाविदाची कीर्ती संपूर्ण इस्रायलमध्ये वाढली आणि नंतरचा पुढचा राजा दावीद झाला. प्रियांनो, मला हे सांगायचंय, ओहळामध्ये अनेक गोटे पडलेले होते, अनेक दगड होते, त्यांना कोणी विचारत नव्हतं. किती लोकांनी पायाखाली तुडवले असतील, तिथं जाऊन जनावरांनी पाणी पिलं असेल, लोकांनी पाणी पिलं असेल, पण कधी त्या 5 दगडांकडे कुणाचं लक्ष नव्हतं. त्या एक दगडाने ज्याने त्या गल्ल्याताचं मस्तक छेदून टाकलं, त्या गल्ल्याताला खाली पाडलं, त्या दगडाकडे कुणाचं लक्ष नव्हतं. पण ज्यावेळेस देवाच्या कार्यासाठी त्याचा उपयोग झाला, अख्ख्या इस्रायलमध्ये चर्चा झाली, गल्ल्याताने एक दगड घेऊन त्या श्वापदाला मारलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देव तुमचा उपयोग करेल, त्यावेळेस फक्त इचलकरंजीत नाही, महाराष्ट्रात नाही, संपूर्ण जगामध्ये तुमची कीर्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही जी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत पवित्र शास्त्रातून, या सर्व उदाहरणांची जर आपण गोळाबेरीज केली, सगळ्या गोष्टीला एकत्र केलं, तर आपल्याला एकदम 100% लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. दगड कुठंतरी पडले होते, पण ज्यावेळेस दगडी पाट्या तयार झाल्या, देवाचा हात लागला, त्याचं महत्त्व वाढलं. ज्या वेळेस तो खडक कुठंतरी होता, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं, पण देवाची उपस्थिती आली, खडकातून पाणी आलं, सगळे लोक त्याच्याकडे आले, त्या खडकाचं महत्त्व वाढलं. त्या ओहळाच्या प्रवाहामध्ये ते दगड कुठं पडले असतील, ते गोटे कुठं पडले असतील, त्यांना काही महत्त्व नव्हतं, पण ज्यावेळेस देवाच्या उद्देशासाठी ते वापरले गेले, त्यावेळेस त्यांची कीर्ती वाढली. आमेन, प्रेज द लॉर्ड. आज जगात तुम्ही कुठं आहात, कसे आहात, हे मी विचारायला आलो नाही, पण आज हे सांगायला आलेलो आहे की या 2 दिवसात देवाला तुम्हाला स्पर्श करू द्या. आमेन. आणि या 2 दिवसात देव तुम्हाला असं घडवणार, असं तयार करणार की तुमचं महत्त्व संपूर्ण जगामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मोठ्या आणि अद्भुत गोष्टी कराल. हालेलुया. तुम्ही महान कामांना सुरुवात कराल. कारण मला माहीत नाही, मी आल्यापासून मला देव दाखवतोय की या चर्चद्वारे लवकरच इस्रायल टूर अरेंज केली जाणार आहे. कसं होईल मला माहीत नाही, पण देव बोलते तर मी बोलून जाणार आहे प्रियांनो. हालेलुया. गोष्टी घडून येणार आहेत, काहीतरी महान गोष्टी अशा की ज्याच्याद्वारे सगळ्यांचं लक्ष तुमच्या सर्व या प्रियजनांकडे केंद्रित होईल आणि देवाचं महान गौरव होईल. अशी उपस्थिती या 2 दिवसात उतरून येणार आहे. बोले येशू मसीह की. किती लोक आनंदी आहेत? प्रेज द लॉर्ड. जे आनंदी आहेत फक्त त्यांनी उभं राहा. येस. मी प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी. प्रार्थना करण्याआधी मी 2 मिनिटं बोलू शकतो तुमच्याशी? माझ्याकडं 2 दिवसात एक पण तुम्ही अशी साक्ष ऐकणार नाही. दारू प्यायचो, जुगार खेळायचो, व्याभिचार, काही साक्षच नाही. तुम्ही ऐकताय का? वयाच्या 15व्या वर्षी जग कळण्याच्या आधी मला येशू कळाला. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती धर्मात, ख्रिस्ती परिवारातच माझा जन्म झाला. आई वडील धार्मिक, कुठलं बाकीच्या जगातल्या गोष्टी कळण्याच्या आधी ख्रिस्त कळाला. प्रेज द लॉर्ड. क्षमा करा, माझ्याकडे दुसरी काही साक्ष नाही, पण जी माझी साक्ष आहे ती तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस मला ख्रिस्त कळाला, त्यावेळेस माझं चर्चमध्ये एक मोठं काम मला मिळालं. तुम्ही ऐकताय? माझं मोठं काम काय असेल कोण सांगू शकतं? चर्चमध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला एक मोठं काम मिळालं. ते काम काय असेल? व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये मला काम मिळालं. सगळ्यात पहिलं चर्चमध्ये झाडू मारण्याचं काम मिळालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चमध्ये झाडू मारता 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 देव मला माझ्याशी बोलायचा. या जगातलं सगळ्यात मोठं जे चर्च असेल ना, त्याच्या पास्टर बरोबर तू बसणार, उठणार. जगातलं मोठं चर्च, आणि मी तर माझ्या चर्चमध्ये झाडू मारतोय. एक दिवशी असंच काहीतरी चर्चमध्ये काम करत होतो. स्पीकर्स लावणं, खुर्च्या लावणं, हे सगळी कामं करताना देवाची वाणी आली. लाजरासारखे जे मेलेले लोक मरणातून जीवनात आलेत ना, त्यांच्याबरोबर तू भोजनाला बसशील. जगातले सगळ्यात मोठे जे इव्हँजलिस्ट असतील, जे लाखो लोकांना संदेश देतात ना, त्यांच्याबरोबर तू जेवायला बसशील. देवा, हे जास्त होतंय. प्रेज द लॉर्ड. देवा, कसं होईल? देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका. दिवस बदलत गेले. देवाचा स्पर्श मला प्राप्त झाला. पवित्र आत्मा मला मिळाला आणि देवाने माझ्या जीवनात माझं महत्त्व बदलून टाकलं. तुम्ही ऐकताय का? काही वर्षांपूर्वी देव मला साऊथ कोरियामध्ये घेऊन गेला, जिथं जगातली सगळ्यात मोठी मंडळी आहे. एका चर्चचे मेंबर 10 लाख लोक आहेत. पॉल योंगिचो
यांच्याबरोबर मला राहण्याची वेळ मिळाली. तुम्ही ऐकता चर्च? हालेलुया. त्यानंतर जगातले सगळ्यात मोठे इव्हँजलिस्ट, मी सांगतो की या टायमिंगमध्ये रिनल्ड बॉन्की यांच्या एका क्रुसेडला 75 लाख लोक एका ग्राउंडवरती असतात. किती? 75 लाख लोक त्यांच्याबरोबर एका मीटिंगमध्ये एका ग्राउंडवरती एका वेळेस बसलेले असतात. असे एक महान कीर्तीचे सेवक सिंगापूरमध्ये आम्हाला दोघांना एकत्र जेवता आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. त्याच्यानंतर देवाने सांगितलं लाजरासारखे मरणातून उठलेले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर तुझं उठणं बसणं होईल. त्याचप्रकारे मलेशियामधले एक देवाचे सेवक आहेत पॅट्रिक बेंजामिन, जवळपास ते 36 तास मेले होते. टिटॅनस या आजाराने, धनुर्वाताने मेले होते. अचानक काहीतरी त्यांच्या कफिन बॉक्समध्ये आवाज झाला, देवाने त्यांना परत जिवंत केलं. त्या व्यक्तीच्या बरोबर आम्ही होतो पण मी कोपऱ्यात बसलो होतो. एवढ्या गर्दीतून त्यांनी सांगितलं, डॉक्टर तिकडं नाही जागा, इथं येऊन बसा. ज्या वेळेस बसलो आम्ही तरी माझ्या डोक्यात लक्षात नाही काय झालं हे आज, पण ज्या वेळेस दोघांच्या हातात प्लेट आहेत, मांडीला मांडी लागली, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू आले. इतक्या वर्षापूर्वी मी तुझ्याशी बोललो होतो की मी तुला तिथून उचलणार आणि तिथं नेऊन बसवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जर सांगत राहिलो तर लंच ब्रेक कॅन्सल होऊन जाईल. हालेलुया. खूप मोठी यादी आहे प्रियांनो, खूप मोठी यादी आहे. हालेलुया. अनेक देशांमध्ये जाऊन सेवा करण्याची देवाने संधी दिली. हे मी का सांगतोय माहिती आहे का? मी शून्य आहे, पण शून्याच्या बाजूला अंक येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्या अंकामुळे त्या शून्याला किंमत प्राप्त झाली. आज तुमची किंमत देव बदलणार आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही ज्या पायरीवरती आहात तिथून आज वरती जाण्याचा समय आलेला आहे. जिथं तुम्ही आहात तिथून पुढे जाण्याचा समय आलेला आहे, कारण की देव आज तुम्हाला स्पर्श करण्यासाठी तयार आहे. बोलो येशू मसीह की. हे आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थना करणार आहोत. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद 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 येशू. Thank you, Jesus. Rebe seketo korabana mamanto korono. Glory. Hallelujah. धन्यवाद 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 यीशु. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. थँक्यू जीसस. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. एका व्यक्तीला उजव्या पायामध्ये खूप तीव्र वेदना आहेत. आत्ता सध्या इथे देव तुम्हाला आरोग्य देत आहे. त्यांनी पटकन पुढे यावं. देव त्यांना आरोग्य देत आहे. उजव्या पायामध्ये त्रास आहे. थँक्यू जीसस. रे बे सोको रिगाना ममांटो कोरोडो. हालेलुया. हालेलुया. देवाचा आत्मा इथं आहे. देवाचा आत्मा इथं आहे. एका व्यक्तीला. थँक्यू जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. थँक्यू जीसस. रे बे सेकेंतो कोराबाना ममांटो कोरोनो. उजव्या पायात त्रास. थँक्यू जीसस. काय त्रास आहे? दोन्ही पायांमध्ये त्रास आहे. राईट पेअरमध्ये. या आपण प्रार्थना करणार आहेत. थँक्यू जीसस. रे बेठो शांथेरियांता एल त्रोस्तोंतो शाखा रिगाना ममांटो कोरोनो. स्वर्गीय बापा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. सर्व उजव्या पायातील वेदना ज्या तू दाखवलेस प्रभू परमेश्वरा, आत्ता याच क्षणी येशूच्या नावात प्रत्येक वेदना, सर्व त्रास निघून जाऊ दे. प्रत्येक सर्जरी येशूच्या नावात आम्ही कॅन्सल करतो. आपल्या लोकांना आरोग्य दे. धन्यवाद प्रभू, ही प्रार्थना तू ऐकलीस. आज चिन्ह चमत्कारांनी, भविष्यवाणीच्या द्वारे, तुझ्या सामर्थ्याद्वारे आज आपल्या लोकांची भेट घे. आणि प्रभू पुढचं सेशन अजून आशीर्वादाने आणि अभिषेकाने तू भर आणि आमच्याशी तू बोल. जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तो कोनशिला झाला आणि तो कोनशिला येशू तू आहेस. जग आज आम्हाला नापसंत करत आहे. जग आज आमच्या विरोधात बोलत आहे. जग आज आमची निंदा करत आहे. पण आमचा विश्वास आहे, जो स्वतः कोनशिला झाला तो आम्हाला असं पडू देणार नाही. तो आमचं महत्व आज बदलणार आणि बदललं आहे. म्हणून धन्यवाद देतो. देवा, तुझं गौरव आमच्या जीवनात होऊ दे. ते उपस्थित प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. या लंच ब्रेकच्या दरम्यान सगळ्यांचा आध्यात्मिक दर्जा टिकून राहू दे आणि सर्वांनी मोठ्या अपेक्षेने पुढच्या सेशनला यावं अशी दयाने कृपा कर. येणाऱ्यांचे मार्ग मोकळे कर. जे आलेले आहेत त्यांना अधिक आशीर्वादित कर. तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन आमेन आमेन.